सन्माननीय आमदार, मान्य सहकारी, प्रत्येक वेळी जे मला मार्गदर्शन करत असतात असे जम्मू अभ्यंकरजी, आजच्या या कार्यक्रमाला आयोजित करणारे तुमचे आमचे सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक अजय कौर सर, जीवनाधार फाउंडेशन आणि जीवनाधार कॉर्पोरेट बँकेचे चेअरमॅन राजेश खाडे, हेमंत सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, ज्या प्रकारे आंबेडकर साहेबांनी सांगितलं की खाडे यांनी मराठी संभाषण केलं आणि आपण सगळ्यांनी पचवलं म्हणजे आपण सगळ्यांना मराठी येतं आणि समजतं. इंग्रजीतच भाषण करायचं किंवा हिंदीतच भाषण करायचं किंवा मराठीतच भाषण करायचं, पण मराठी ही आपल्या महाराष्ट्राची, मुंबईची ही भाषा आहे आणि मुंबईची मातृभाषा आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असल्या कारणाने आपण आपल्याला मराठीतच संबोधित करीत आहोत. आणि एकच सांगतो, प्रशंसा करायची तरी कशी करायची. अजय कौर सर यांना ज्या दिवसापासून मी ओळखतोय त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही त्यांनी असा कोणताही काम मला न करता दिसले नाही. तुम्हाला उल्लेखनीय काम जर त्यांचं बघायचं असेल, कारण उद्धवजी ठाकरे जे आपले माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांचं नाव जर पूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण देशामध्ये गाजलं आहे. त्याचं कारण काय होता? त्याचं कारण होता कोविड. कोविड या काळामध्ये ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी काम केलं त्यामुळे त्यांचा पूर्ण महाराष्ट्राचा नव्हे पूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये सध्या त्यांचं नाव गाजतो आहे. आणि त्यामुळे काही लोक नव्हे तर काही खूप लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी जुळलेले आहेत. तसंच काम आपल्याला म्हणतो मी कोविड काळामध्ये अजय कौर सरांनी केलं. त्यांनी ते आपल्याला वाफ घ्यायची असती ती मशीन मी स्वतः बघितली. 400 500 मशीन त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये, झोपडपट्टी भागामध्ये जे खरेदी करू शकत नाहीये, जे खरेदी करू शकत नाहीये त्यांना जाऊन वाटप केली आणि मोफत वाटप केलं, औषध वाटप केलं. आणि सर्वात उल्लेखनीय, कोविड काळामध्ये लोकांना काम नव्हता, पैसे येत नव्हते, शाळेची फीस भरणार कसं? आणि 1 करोडहून अधिक, 1 कोटीहून अधिक रुपयाचं जे फीस होती शाळेची अजय कौर सरांनी माफ केली. हे प्रथमच काम त्यांचं आहे. मला असं वाटत नाहीये की प्रथमच ही शाळा त्यांची असेल, अजय कौर सरांची असेल. दुसरी कोणतीही शाळेने एवढे पैसे एकत्रित माफ केले नाही. जीएसटी लागली होती, जीएसटी भरायचं काम केलं का नाही केला तुम्हाला करावाच लागणार आहे. पण उल्लेखनीय काम करणारे जे लोक असतात त्यांना अशा काळामध्ये जेव्हा ते बाहेर निघतात आणि काम करतात ना, त्यावेळी माहित पडतं की असा माणूस आपल्या या वातावरणामध्ये, आपल्या ह्या देशामध्ये, या मुंबईमध्ये आणि आपल्या या भागामध्ये राहतोय आणि तो प्रत्येक कामासाठी पुढे येतोय. अजय कौर सरांची ही एकच शाळा नाहीये, CWC आहे, मालाडला आहे. त्यांची एक आवड आहे. त्यांच्या घरात कोण आला ना सर किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये कोण आला ना, जेवल्याशिवाय जायचं नाही, जेवल्याशिवाय जायचं नाही. स्वतः एवढाचा खाणार, तुम्हाला एवढा देणार, असा माणूस भेटत नाही. त्या दिवशी अचानक मी त्यांच्याकडे पोहोचलो होतो. आता त्यांची भेटी गाठी म्हणून तिथे सर आहेत का, आणि सर योगायोगाने तिथे बसले होते. तारिक पटेल म्हणून एक आमचा कार्यकर्ता उपशाखा म्हणून, मी तिथून जात होतो, त्याला थांबवला. सर आहेत का, त्याला बघ, सर आहे नंतर. आणि आम्ही आतमध्ये गेलो. सर बसले होते, बोलता बोलता नहीं तो आपको खाना खाना पड़ेगा, आपको खाना खाने के लिए बैठो, मैंने खाना मंगाया है, सब लोग खाना खाएंगे. मैं बोला सर मुझे जाना है. नहीं आपको खाना खाना ही पड़ेगा.
जेवल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा एक कार्यक्रम करतोय रविवारी, तुम्ही 14 तारखेला आहात का? मी बोललो आहे. कधी? बरं संध्याकाळी. बरं संध्याकाळी आहे मी. बरं असं तर वाटप करायचं आहे, पण थोडे डबे आणखी कमी पडतायत. अभियंकर साहेबांनी डबे दिलेले आहेत, अभियंकर साहेबांनी इथे बेंचेस दिलेले आहेत. मी बोललो माझ्याकडे बेंचेस तर नाही, पण तुम्ही अर्जंट मी 100 डबे तुम्हाला मागून देतो. आणि आज सकाळी मी त्यांना डबे मागून दिले. मोठी गोष्ट नाहीये. डबे दिले किंवा डबे यांना उपलब्ध करून देणं ही मोठी गोष्ट नाहीये. माझ्या मनात किंवा माझ्या स्वप्नात पण नव्हता की हे डबे वाटप करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा इव्हेंट साहेब करतील. हे करण्यासाठी ज्यांचा डोका चालतो असे साहेबचे अजय करू. कार्यक्रम छोटा असता तरी त्याला इव्हेंट मध्ये बदलून लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हा काम अजय करू सरांना मला असं वाटतं की मला जर शिकायचं असेल तर यांच्याकडून शिकावं लागणार. एक जाता एवढं बोलतो, प्रशंसा करतोय आणि प्रशंसा करताना तुम्हाला सांगू इच्छितो, उदाहरण देतोय तो उदाहरण तुमच्या समोर आहे. 2 उदाहरण तुमच्या समोर इथे आहेत. असा आम्ही प्रशंसा करत नाही आहोत. दोन्ही उदाहरण तुमच्या समोर आहे. ज्यांच्या खांद्यावर साहेबांनी, अजय गौर सरांनी हात ठेवला तो आमदार झाला. अजय गौर सरांनी मित्र म्हणून अभियंकर साहेबांच्या खांद्यावर हात ठेवला, ते आमदार झाले. आणि माझ्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून हात ठेवला आणि मी वडगाव विधानसभेचा. खूप अवघड माझा ही निवडणूक होती, खूप अवघड होती. आणि सरांसारखा माणूस, सरांची जी टीम होती, ज्या प्रकारे त्यांनी काम केलं, अभियंकर साहेबांच्या निवडणुकीत म्हणा किंवा माझ्या निवडणुकीत म्हणा, उल्लेखनीय काम त्यांनी केलं. मी त्यांचा आणि अभियंकर साहेब आम्ही दोघे जेवढं त्यांचा आभार मानू तेवढं कमी आहे. साहेबांनी तर सांगितलं त्यांच्या पडलं आणखी त्यांना काय काम करायचं तर ते करू शकतात. कारण शाळेसाठी अभियंकर साहेब आहेत आणि बाकी लोकांसाठी हारून खान आहेत. या दोन्ही आमदार तुम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्याबरोबर आमचे आमदार अनिल परब साहेब पण आहेत, आमचे विभाग प्रमुख पण आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो, लोक विचार करतायत की आमदार म्हणून अनिल परब आहेत तर आमदार म्हणून उद्धव ठाकरे पण आहेत. पण उद्धव ठाकरेचा फंड कुठे दिसत नाहीये. तुम्हाला सांगू इच्छितो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निधीतून माझ्या अंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचा जो शेड आहे त्या पूर्ण शेडसाठी जो निधी आहे तो आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. निधी देणं हे मोठी गोष्ट नाहीये, पण तो काम करून घेणं ही मोठी गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी आम्हाला इथे बोलवला, तो आमचा मान सन्मान वाढवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आणि अजय कौर सरांचा, त्याची पूर्ण टीमचा, अजय कौरच्या सगळी टीम आहे त्या टीमचा मी उल्लेख यासाठी करतो की त्यांची जी टीम आहे ती एकता मंच ही जी टीम आहे त्यांची, ही टीम सलग पूर्ण वर्सोवा विधानसभेमध्ये नव्हे तर अंधेरी विधानसभेमध्ये प्रत्येक जागी जाऊन काम करत असते. म्हणून त्यांच्या टीमचा सुद्धा, एकता मंच या टीमचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्त काय बोलला असं माफ करा. धन्यवाद.